नमस्कार, मी वैशाली। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षी महाशिवरात्री कधी आहे, तसंच महाशिवरात्रीला पूजा मांडणी आणि पूजा कशी करावी, तसेच पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी कोणत्या मंत्राचे पठण करावे, तर अशी संपूर्ण पूजाविधी व माहिती सांगितलेली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांनाही शेअर करा। तर दरवर्षी महाशिवरात्री ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते। तर यावर्षी महाशिवरात्री रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आलेली आहे। तर महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भक्त उपवास करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात। तर महादेवाची पूजा करण्यासाठी सर्व भक्त महादेवाच्या मंदिरात जातात। तर जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नसेल तर तुम्ही घरीच पूजा करू शकतात। म्हणजे काही जण तर घरीच पूजा करतात। तर घरच्या घरी कशी पूजा करायची ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। तर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करावी ते सांगणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्यास भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर जमलं तर रुद्राभिषेक नक्की करा। त्यामुळे जीवनात सुख शांती मिळते आणि दुःखापासून मुक्ती मिळते। तर आता सर्वात पहिले महाशिवरात्री कधी आहे, तर रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आहे आणि ही चतुर्दशी तिथी प्रारंभ 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होणार आहे आणि ही समाप्त कधी होणार आहे तिथी की 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:34 समाप्त होणार आहे। आणि एक निश्चित ताल असतो, तो रविवारी 15 फेब्रुवारी रोजी उत्तर रात्री 12:28 ते 1:18 आहे। मी उत्तर रात्री सांगितलेलं आहे, रविवारी 15 फेब्रुवारी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 12:28 सुरू होणार आहे आणि 1:18 असणार आहे। तर हा निश्चित काल आहे। यामध्ये जर तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम आहे। निश्चित कालामध्ये पूजा करणे हे अतिशय उत्तम म्हणजे शुभ मानले जाते। तर आता मी महाशिवरात्रीचे 4 प्रहरमध्ये पूजा केली जाते। तर 4ही प्रहरमध्ये तुम्ही पूजा करायची आहे। तर पहिला प्रहर जो आहे तो 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:22 आहे। द्वितीय प्रहर हा 15 फेब्रुवारी रोजी रात्री 9:22 ते मध्यरात्री 12:34 आहे। तृतीय प्रहर पूजा 16 फेब्रुवारी मध्यरात्री 12:35 ते सकाळी 3:46 आहे। तर चतुर्थ प्रहर जो आहे तो 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 3:46 सुरू होणार तर सकाळी 6:59 आहे। तर ह्या 4ही प्रहरामध्ये पूजा करायची आहे तुम्हाला, जी मी सांगितलेली आहे ती। आणि यामध्ये कोणता मंत्र म्हणायचा, कशाने अभिषेक करायचा, त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की तुम्ही बघा। त्यामध्ये मी पूर्ण सविस्तर दिलेला आहे। तर कशाने अभिषेक केला पाहिजे, कोणता मंत्र म्हटला पाहिजे प्रत्येक प्रहारामध्ये, तर तुम्ही नक्की बघा। चला तर मग आपण पूजा कशी करायची ते सुरुवात करूया। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्यायची आहे। आता पूजा करताना आपलं तोंड हे पूर्वेला असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। आता इथे पूजा करताना सर्वात पहिले एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे। आता पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि ह्या तांदूळावर आपल्याला इथे भगवान शंकराचा फोटो ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे भगवान शंकराचा फोटो नसेल तर असा माझ्याकडे आता हा पार्वती देवीचा आणि गणपती बाप्पांचा असा फोटो आहे एकत्र, तर तो ठेवला तरी चालेल। तर एक फोटो ठेवायचा आहे। आता त्या फोटोला भगवान शंकरांना चंदन लावून घ्यायचं आहे, माता पार्वतीला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे, अक्षता व्हायच्या आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ह्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे। हार पण तुम्ही घालू शकता। आता नंतर इथे पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित करून झाल्यावर सर्वात पहिले दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहायच्या आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पहिले दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। नंतर आता इथे आपण कलश स्थापना करणार आहोत। तर आता कलश स्थापना करण्यासाठी सर्वात पहिले पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ घेतल्यावर त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं पहिले तांदूळावर आणि मग नंतर या तांदूळावर कलश ठेवायचा आहे। आता कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे पूर्ण असं आणि नंतर त्या कलशावर 5 विड्याची पानं किंवा 5
आंब्याची पानंसुद्धा चालतील ती यामध्ये ठेवायची आहे। आता 5 विड्याची पानं ठेवून घेतली आहे। नंतर या कलशामध्ये हळद कुंकू घालायचं आहे, तसंच एक सुपारी घालून घ्यायची आहे आणि दुर्वा घालायचा आहे, फूल घालायचं आहे, म्हणजे हे सर्व ह्या कलशामध्ये घालायचं आहे। नंतर आता या कलशावर एक नारळ ठेवायचा आहे। तर इथे मी एक नारळ ठेवून घेते। नारळ ठेवल्यावर कलशाला 5ही बाजूने हळद कुंकवाचे बोटं लावायचे आहे। तर इथे मी हळद कुंकवाचे बोटं लावून घेत आहे अशा प्रकारे। तर 5ही बाजूने हळद कुंकवाचे कलशाला बोटं लावून घ्यायचे। नंतर कलशाची पूजा करायची, हळद कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहे आणि फूल वाहायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इथे कलश स्थापित करायचा आहे। तर इथे मी अक्षता फूल वाहून घेतलेलं आहे। आता सर्वात पहिले इथे एक ताम्हण घ्यायचं आहे आणि आपल्याला आचमन करायचं आहे। तर पळीने उजव्या हातात पाणी घ्यायचं, 3दा ताम्हणामध्ये सोडायचं आणि 4थ्यांदा ते प्राशन करायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि पाणी ताम्हणात सोडायचं आणि 4थ्या वेळेस पाणी प्राशन करायचं आहे ओम गोविंदाय नमः। नंतर संकल्प करायचा आहे। संकल्प या दिवशी नक्की करा। हातात थोडंसं पाणी, फूल, हळद कुंकू, तांदूळ घ्यायचे आहे आणि संकल्प करायचा आहे की मी वैशाली भारद्वाज गोत्रात जन्मलेली हे महादेव, मी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा उपवास निर्जला किंवा फलाहार करत आहे। माझे हे व्रत कोणताही अडथळा न येता पूर्ण हो आणि मला तुमचे आशीर्वाद मिळोत अशी मी प्रार्थना करते, असा संकल्प करून हातातील पाणी आणि फूल ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे। तर या दिवशी संकल्प नक्की करा। जर तुम्ही निर्जला उपवास करणार आहात तर तसा तुम्ही त्या संकल्पावेळी निर्णय घ्या आणि संकल्प मनापासून केल्यास व्रताचे फळ पूर्ण नक्की मिळते। तर आता इथे आपण कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती पूजनने करतो, तर गणपती पूजन करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यांना अभिषेक घालायचा आहे। पहिले स्वच्छ पाण्याने घालायचा आहे, नंतर पंचामृताने घालायचा आहे आणि नंतर पुन्हा एका स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक करताना ओम गणपते नमः, ओम गणपते नमः हा मंत्र नक्की म्हणायचा आहे। आता अभिषेक केल्यावर एका स्वच्छ कापडाने ही गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आहे। पाटावर 2 जोड विड्याचे पानं घ्यायची आहे, त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे, तांदूळावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे। आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहे, तसंच इथे दुर्वा वाहून घ्यायच्या आहे, फूल वाहायचं आहे गणपती बाप्पांना आणि इथे खोबरं गुळाचा नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे गणपती पूजन इथे सर्वात पहिले करून घ्यायचं आहे। तर इथे गणपती पूजन करून झालेलं आहे। नंतर आता इथे एका ताम्हणामध्ये शिवपिंड घ्यायची आहे। एक लक्षात ठेवा, पूजा करताना शिवपिंड नक्की हवी आहे। तर शिवपिंडावर सुद्धा पहिले जलाने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आणि नंतर पुन्हा जलाने अभिषेक करायचा आणि अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे। तर हा मंत्र म्हणल्यावर नंतर ही शिवपिंड एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे, हे एक लक्षात ठेवा। आता इथे जलाने अभिषेक करून झाल्यावर शिवपुराणात सांगितलं आहे की जो भक्त पूर्ण विधिविधानाने भगवान शंकराचा अभिषेक करतो त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। जर तुमचं कोणतं काम होत नसेल तर तुमची काही खास इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी, तर त्या कामनेने तुम्ही नक्की हा असा अभिषेक करा आणि पूजा करा। तर आता इथे मी एक ताम्हण घेतलं आहे आणि ताम्हणामध्येच इथे बेलाचं पान घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ह्या बेलाच्या पानावर मी शिवपिंड ठेवलेली आहे। आता ही शिवपिंड ठेवल्यावर नंतर आता सर्वात पहिले शिवपिंडाला गंध लावून घ्यायचे आहे। एक लक्षात ठेवा की शिवपिंडाला हळद कुंकू अजिबात वाहायचं नाही आहे, तर इथे गंध लावून घ्यायचं आहे। आपल्या बेलाच्या पानाच्या काडीनेच ते गंध लावून घ्या किंवा तुमच्याकडे भस्म असेल तर भस्म लावा। नंतर इथे रुद्राक्षाची माळ इथे अर्पण करायची आहे, तसंच कापसाच्या वस्त्राची माळ इथे अर्पण करायची आहे। तसंच या दिवशी
तुम्हाला धतुराचं फळ भेटलं तर ते नक्की अर्पण करा. नंतर आता इथे बेलाचं पान ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पालथं बेलाचं पान ठेवायचं आहे. कधी पण बेलाच्या पानाचं जे काही टोक आहे ते तिकडे समोर पाहिजे आणि आपल्याकडे बेलाचं पान पाहिजे. अशा प्रकारे हे बेलाचं पान वाहायचं आहे. आता फूल वाहायचं आहे. कधी पण पांढरी फुलं वाहायची आणि अशा प्रकारे ही पूजा करून घ्यायची आहे. अगरबत्ती धुपाने ओवाळायचं आहे. नंतर इथे नैवेद्य दाखवायचा आहे. 5 फळांचा नैवेद्य दाखवायचा. तसंच काही तुमच्याकडे मिठाई खीर असेल तर ती नक्की इथे नैवेद्य म्हणून दाखवायची आहे. तर धूप आणि अगरबत्तीने ओवाळून झाल्यावर इथे आरती करून घ्यायची, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे ही अगदी सोप्या पद्धतीने ही इथे पूजा करून घ्यायची आहे महाशिवरात्रीची. आता हे इथे महाशिवरात्रीची पूजा करताना मी इथे बेलाचं पान वाहिलं आहे. तर बेलाचं पान वाहिल्यावर तिथे तुम्हाला नंतर मंत्र म्हणायचा आहे. सर्वात पहिले मंत्र मी सांगते. ओम नमः शिवायचा हा 108 वेळा मंत्राचा जाप करायचा आहे. तसंच महामृत्युंजयाचा मंत्राचा जाप करायचा आहे. तो ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मे वबंधनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् हा मंत्राचा जाप करायचा आहे. तसंच शिवगायत्री मंत्र तुम्हाला दिला आहे तो मंत्र म्हणायचा आहे. शिवलीलामृत दिलेलं आहे. शिवलीलामृत, शिवमहिम्न स्तोत्र आणि रुद्र या स्तोत्रांचे पठण शिवपूजनाच्या वेळीच करायचं आहे. आता हे पूजा करताना तुम्ही शिवाचे अष्टमौली जे 108 नावं असतात ते तुम्ही 108 नावाने तुम्ही ज्या पिंडीवर तुम्ही वाहायचं आहे. तिथे तुम्हाला बेलाचं पान 108 वेळा असे वाहायचं आहे, हे लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे या दिवशी भगवान शिवांची पिंड नसेल तर तुम्ही या दिवशी वाळूची पिंड मांडून पूजा करायची आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ही वाळूची पिंडाचे विसर्जन करायचे आहे. तर या दिवशी नक्की पूजा करा आणि शिव अष्टोत्तर शतमावली आहे ते नक्की हे म्हणजे हे 108 नावं नक्की या दिवशी म्हणून बेल अर्पण करा. आणि ते 108 नावांचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे, तो नक्की जाऊन बघा. तर ही पूजा कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि इतरांना पण शेअर करा. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.